गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण अकाउंटचा एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकताना पार्टनरशिप काय असते शिकलेच आहेत. तर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय असतं ते आधी आपण बघूयात आणि त्यानंतर त्यात आपल्याला काय काय शिकायचं आहे हे डिस्कस करूयात. थोडं पार्टनरशिपमध्ये जे ॲग्रीमेंट असते, जो करार असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही कारणानं चेंज होणं म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन. तो चेंज त्यांनी सिम्पली प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज केला किंवा दोन पार्टनर आहेत, एका पार्टनरला त्यांनी ॲडमिशन दिलं, नवीन पार्टनर आला, त्यामुळे त्यांना ॲग्रीमेंट बनवावी लागली, किंवा एखादा पार्टनरशिप फर्म सोडून गेला किंवा एखाद्या पार्टनरची डेथ झाली, तर त्या प्रत्येक केसमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन होतं. 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर हे 3 युनिट आहेत. ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. ह्या ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथची अकाउंटिंग शिकण्याच्या अगोदर एक त्या तिन्ही चॅप्टरमध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट येत असतो, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. तर अगोदर आपण सेपरेटली गुडविल काय असते, त्याचं व्हॅल्युएशन कसं करतात आणि त्याची ट्रीटमेंट कशी करतात हे बघूयात. तर गुडविलचं सिम्पल मिनिंग असतं रेप्युटेशन ऑफ बिझनेस किंवा आपल्या भाषेत गुड नेम ऑफ बिझनेस. एखाद्या बिझनेसचं मार्केटमध्ये चांगलं नाव असणं. नाव 2 प्रकारचं असतं, चांगलं आणि वाईट. गुडविल म्हणजे बिझनेसचं मार्केटमध्ये चांगलं नाव असणं. एखादं स्पेसिफिक हॉटेल असतं, आपण जेवायला जाताना म्हणतो की हे हॉटेल चांगलं आहे, तिथं जाऊयात. आता ते हॉटेल चांगलं हे म्हणतो आपण, ह्याचा अर्थ त्या हॉटेलची गुडविल आहे. एखादा किराणा दुकान असेल की इथं चांगला माल मिळतो, त्या दुकानातनं आपण वस्तू खरेदी करूयात असं म्हणतो, ह्याचा अर्थ त्या दुकानाची गुडविल आहे. ओके. तर त्या गुडविलचं, बिझनेसच्या रेप्युटेशनचं ह्या ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथमध्ये काय संबंध आहे तेही बघायचं आहे आपल्याला आणि त्याचं व्हॅल्युएशनही करायचं आहे. तर त्याच्या अगोदर मला एक सांगा की बिझनेसचं चांगलं नाव क्रिएट कशामुळं होतं, त्याचे रिझन, कॉजेस काय असतात, फॅक्टर्स कोणते की त्याच्यामुळं आपल्या बिझनेसचं नाव चांगलं होतं. तर त्यातलं पहिला फॅक्टर असतो की क्वालिटी. आपण जो बिझनेस करतो, ज्या गुड्स विकतो, जी सर्विस प्रोव्हाइड करतो, त्याची क्वालिटी जर एकदम चांगली असेल तर आपल्या बिझनेसचं चांगलं नाव होणार आहे, त्याची गुडविल क्रिएट होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की प्राइसेस, रेट. आपण ज्या वस्तू विकतो त्याचे रेट जर रिझनेबल असतील तर गुडविल क्रिएट होते, चांगलं नाव होतं. तिसरा एक फॅक्टर असतो नेचर ऑफ बिझनेस. बिझनेसचं स्वरूप कुठलं आहे. जर समाजाच्या फायद्याचा बिझनेस असेल तर त्याचं समाजात चांगलं नाव होतं, आणि समाजावर वाईट परिणाम होणारा बिझनेस असेल तर त्याची गुडविल क्रिएट होत नाही आहे. ओके. तर ही गुडविल जी असते, रेप्युटेशन जे असतं, आपण आपल्या भाषेत त्याला म्हणतो बिझनेसचं मार्केटमध्ये वजन आहे. तर ही गुडविल टँजिबल असते का इंटँजिबल असते. टँजिबल म्हणजे डोळ्यानं दिसणारी आणि इंटँजिबल म्हणजे डोळ्यानं न दिसणारी. फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी ह्या टँजिबल गोष्टी आहेत. तसं बिझनेसचं चांगलं नाव, रेप्युटेशन डोळ्याला दिसतं का, तर आन्सर आहे नो. ह्याचा अर्थ गुडविल टँजिबल आहे का इंटँजिबल आहे, तर गुडविल इंटँजिबल आहे. आपल्या बिझनेसची गुडविल असणं ही आपली ॲसेट असते, प्रॉपर्टी असते. आपलं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे ही आपली एक प्रकारची प्रॉपर्टी असते, संपत्ती असते. ओके. तर ह्या गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करायचं हे आपल्याला आधी शिकायचं आहे.
मित्रांनो, गुडविल डोळ्यानं दिसत नाही. दिसणाऱ्या एखाद्या ॲसेटचं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणं सोपं असतं, पण एखादी गोष्ट जर दिसत नसेल तर त्याचं व्हॅल्युएशन करणं थोडंसं अवघड असतं. त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं आहे हे बघण्याच्या आधी पार्टनरशिपच्या रिकॉन्स्टिट्यूशनमध्ये गुडविलचा संबंध काय आधी तो बघूयात. ओके, तर पार्टनरशिपच्या रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे ॲडमिशन, रिटायरमेंट किंवा डेथच्या केसमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन का करावं लागतं. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 3 गोष्टी शिकायच्या आहेत. ह्या पॉईंटमध्ये, ह्या युनिटमध्ये 3 गोष्टी. गुडविलचे व्हॅल्युएशन कधी करायचं, गुडविलचे व्हॅल्युएशन का करायचं आणि गुडविलचे व्हॅल्युएशन कसं करायचं. कधी, का आणि कसं. तर गुडविलचं व्हॅल्युएशन पार्टनरशिप फर्ममध्ये कधी करतात, तर त्याचा आन्सर आहे की ज्या वेळेस पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलला की कंपल्सरी गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागतं. तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यावरच गुडविलचं व्हॅल्युएशन का करावं लागतं, त्याच्या मागं रिझन काय. एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा ॲडमिशन ऑफ पार्टनर. एका फर्ममध्ये 2 पार्टनर आहेत, ए आणि बी. हे 2 पार्टनर प्रॉफिट वाटून घेतात. तर यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. समजा ए 60% प्रॉफिट घेतो आणि बी 40% प्रॉफिट घेतो. ह्याला मॅथच्या लँग्वेजमध्ये आपण 3:2 असाही रेशो म्हणू शकतो, पण पर्सेंटेजमध्ये मी यासाठी घेतलं की तुम्हाला लवकर समजावं. ए 60% प्रॉफिट घेतोय आणि बी 40% प्रॉफिट घेतोय. तर त्यांनी ठरवलं की आपल्या फर्ममध्ये एक नवीन पार्टनर घेऊयात, सी. ए आणि बी ओल्ड पार्टनर आहेत, नवीन पार्टनर सी येणार आहे. सी आल्यावर त्या तिघांना रेशो ठरवावा लागेल. अगोदर 2 पार्टनर होते, ए आणि बी. आता 3 जण पार्टनर झालेत, त्यांनी प्रॉफिट कसा वाटून घ्यायचा हे ठरवावं लागेल त्यांना. तर सी आल्यानंतर त्यांनी नवीन रेशो ठरवला. ए न 40% प्रॉफिट घ्यायचा, बी न 40% प्रॉफिट घ्यायचा आणि सी न 20% प्रॉफिट घ्यायचा. ह्यालाच आपण 2:2:1 असाही रेशो म्हणू शकतो. ते एक सिंपल एक्झाम्पल आहे. ए आणि बी 2 पार्टनर होते, त्या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो होता. नवीन पार्टनर त्याने सीला ॲडमिशन दिलं. सी आल्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरला 40%, 40% आणि 20%. तर इथं नेमकं झालं काय, याचा आणि गुडविलचा काय संबंध आहे हेही बघूयात आपण. सी आल्यामुळं ह्या ए, बी आणि सीच्या रिलेशनशिपमध्ये काय चेंज झालं आधी ते बघू आपण. एला अगोदर 60% प्रॉफिट मिळायचा, पण सी आल्यामुळं एला आता 40% 40% प्रॉफिट मिळतोय. ह्याचा अर्थ एचा प्रॉफिट मधला 20% शेअर कमी झाला. आधी 60% मिळायचा, आता 40% म्हणजे 20% प्रॉफिट एचा कमी झाला. बीला अगोदर 40% प्रॉफिट मिळायचा, आत्ताही 40% प्रॉफिट मिळतोय, म्हणजे बीच्या प्रॉफिट शेअरिंग मध्ये काहीच चेंज झाला नाही. आधी जेवढा मिळायचा तेवढाच आत्ता मिळतोय. सीला अगोदर काहीच प्रॉफिट मध्ये हिस्सा मिळायचा नाही, आता मात्र त्याला 20% प्रॉफिट मिळतोय. ह्याचा अर्थ सीचा 20% गेन झाला. आपण असं म्हणू शकतो, एला 60% प्रॉफिट मिळायचा, आता 40% मिळतोय, म्हणजे एचा 20% प्रॉफिट कमी झाला. म्हणजे एचा जर विचार केला तर एचा लॉस झाला. बीला 40% आधी मिळायचा, 40% आत्ताही मिळतोय, याला नो प्रॉफिट नो लॉस. सीला आधी काहीच नाही मिळायचा, आता 20% मिळतोय, ह्याचा अर्थ
सीचा गेन झाला, फायदा झाला. सीच्या ॲडमिशनमुळं ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये काय चेंज झाला आहे हे आपण पाहिलं. सी आल्यामुळं एचा प्रॉफिट कमी झाला, बीचा काहीच फरक पडला नाही, सीला प्रॉफिट जास्त झाला. आधी काहीच मिळत नव्हतं, आता 20% मिळतोय. सिंपल सी गोष्ट आहे. एक एक्झाम्पल सांगतो मी की समजा ए आणि बी दोन पार्टनर आहेत आणि ते प्रॉफिट नावाचं चॉकलेट खातात. दोघं जण होते, म्हणजे अगोदर अख्खं एक चॉकलेट दोघं जण खायचे. आता तेच प्रॉफिट नावाचं चॉकलेट ए बी आणि सी आल्यामुळं तिघांना खावं लागेल. तर कुणाचा फायदा झाला आणि कुणाचं नुकसान झालं? बट ऑब्वियस आहे, नवीन जो आला त्याला चॉकलेटमध्ये हिस्सा मिळेल, त्याचा फायदा झाला. आणि जे जुने त्यांचं नुकसान झालं, त्यांच्या हिश्श्याला चॉकलेट कमी येईल. ओके. आता हे पार्टनरही विचार करत असतात, माणसं असतात की ॲडमिशनमुळं नेमकं झालं काय. तर एला प्रॉफिटमध्ये हिस्सा कमी झाला तर सीला जास्त मिळाला. ए विचार करतो की आपला प्रॉफिट मधला शेअर कुणामुळं कमी झाला. तुम्ही विचार करा, तुमच्याही लक्षात येईल की एचा प्रॉफिट कमी झालाय तो कुणामुळं झालाय, बी मुळं का सी मुळं? तर सी मुळं. सी जर आला नसता तर एचा प्रॉफिट कमी झाला असता का? तर आन्सर आहे नो. सी आल्यामुळं एचा प्रॉफिट कमी झाला. म्हणजे एचं जे नुकसान होतंय, लॉस होतोय, तो लॉस एचा होतोय सी मुळं. साधीशी कन्सेप्ट आहे. एखाद्या माणसाचं जर नुकसान होत असेल दुसऱ्या माणसामुळं, एखाद्या माणसाचं नुकसान होतंय कुणामुळं? दुसऱ्यामुळं. तर ज्याच्यामुळं नुकसान होतंय त्यानं त्या नुकसान झालेल्या माणसाला भरपाई दिली पाहिजे. साधे तुम्ही नवीन गाडी घेतलात, बुलेट चालवायला शिकलात आणि शेजाऱ्याचं गेट पाडलं. शेजाऱ्यानं पाहिलं, तुम्हीच पाडलंय, काय करावं लागेल? शेजाऱ्याचं गेट जर तुम्ही पाडलं असेल, त्या शेजाऱ्याचं नुकसान झालं कुणामुळं? तुमच्यामुळं. त्याचं गेट बांधून कोण द्यावं लागेल? ऑब्विसली तुम्ही. का? तर त्याचं नुकसान तुमच्यामुळं झालंय. इथं एचं नुकसान कुणामुळं झालंय? सी मुळं. मग त्या एला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, कॉम्पन्सेशन अमाऊंट. कुणाकडून? तर सी कडून. म्हणजे ह्या एला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे कोण? सी न. कॉम्पन्सेशन अमाऊंट, नुकसान भरपाई. तर तुम्ही म्हणाल की याचा आणि गुडविलचा काय संबंध आहे? अजूनही गुडविलचा विषय आला आणि येईल. आता हे एलाही माहिती आहे आणि सीलाही माहिती आहे की एचं नुकसान झालंय आणि सीचा फायदा झालाय. ज्याचा गेन झालाय त्यानं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. कुणाला? ज्याचा लॉस झालाय त्याला. इथं तुम्ही असं म्हणाल की सी न एला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. ते दोघं जण एकत्र बसतील. एला माहिती आहे की माझं नुकसान झालंय कुणामुळं? तर ह्या सी मुळं. सीलाही माहिती आहे की माझा फायदा झालाय कुणामुळं? तर ह्या ए मुळं. सी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे, ए मागतोय. इथंही काही इश्यू नाहीये. आता ते दोघं एकत्र बसले, त्यांना अमाऊंट डिसाईड करायची आहे की नुकसान भरपाईची नेमकी अमाऊंट असावी किती. ए म्हणतोय किती पाहिजे आणि सी किती द्यायला तयार आहे. डीलिंग करण्यासाठी ते एकत्र बसले. आता एक ह्युमन सायकोलॉजी आहे, साहजिकच आहे की ज्या माणसाला पैसे मिळावे वाटतात तर त्याची इच्छा असते की आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळावेत, मॅक्झिमम मिळावेत. आणि देणाऱ्याला वाटतं की कमीत कमी द्यावेत. देणाऱ्याला वाटतं कमीत कमी द्यावेत. साधी गोष्ट आहे. हा एक पेन विकणारा दुकानदार आहे. तर दुकानदाराची इच्छा असते की ह्या पेनच्या बदल्यात जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढे मला हवेच आहेत. समजा तो 20 रुपयाला पेन विकतोय आणि तुम्ही त्याच्याकडे गेलात आणि सांगितलात की काका
मला हा पेन 50 रुपयाला देता का? तर तो काही वेळा नाही आहे. तो म्हणेल नाही नाही 50 नाही 20लाच देतो. तो म्हणेल ठीक आहे. मिळणाऱ्याला जास्त मिळावे वाटतात, देणाऱ्याला कमी द्यावे वाटतात. आता ए सीला नुकसान भरपाई मागणार आहे. तो सीन तुम्ही आता इमॅजिन करा, दोघे जण बसले, डीलिंग चालू आहे. ए नुकसान भरपाई मागणार आहे का? तर याचं नुकसान झालंय. कुणामुळं? सीमुळं. सी द्यायला पण तयार आहे, ए मागायला तयार आहे. प्रॉब्लेम पुढे येतो. डीलिंगसाठी ते एका हॉटेलमध्ये बसलेत आणि आता सीनं एला सांगितलं की तुमचं माझ्यामुळे नुकसान झालं हे मलाही माहिती आहे, तुम्हाला किती पाहिजेत ते सांगा. तर ए मनात विचार करेल की समजा एची इच्छा आहे की आपल्याला 20,000 रुपये पाहिजेत, पण मागताना तो 20 नाही मागणार. तो म्हणेल काय सांगावं, पुढच्याने जास्त दिले तर जेवढे जास्त मिळतील तेवढं चांगलं. ए म्हणतोय त्या सीला की माझं नुकसान तर खूप झालंय, तेवढे काही मी मागत नाहीये, तू असं कर मला 5 लाख रुपये दे. आता एला तेवढे नको आहेत, पण त्याने विचार केला की मागून तर बघूयात, मिळाले तर मिळाले. एनं डिमांड केली 5 लाख रुपयाची. तर सीनं विचार केला की ए नुकसान भरपाई मागतोय का? तर ह्या ए आणि बीच्या बिझनेसमध्ये मी पार्टनर झालो म्हणून. तर पार्टनर झालो त्याच्यामुळे एचा प्रॉफिटचा शेअर कमी झाला, त्याचं नुकसान झालं म्हणून हा नुकसान भरपाई मागतोय. मी द्यायला पण तयार आहे, पण एची डिमांड आहे 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. सीने विचार केला तर ए आणि बीचा जो बिझनेस आहे ज्याच्यात मी पार्टनर म्हणून गेलोय, तो बिझनेस आहे त्यांचा वडापावचा गाडा. त्या अख्ख्या बिझनेसची जर कॉस्ट काढली तर निघते 12,000 रुपये आणि हा नुकसान भरपाई मागते 5 लाख रुपये. सी देईल का? नाही देणार. मग सीनं म्हणलं एवढे मी काही देऊ शकत नाहीये, मी तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून येतच नाही. मग हे म्हणतोय ठीक आहे असू दे, तू किती देतो सांग. आता सीची इच्छा आहे की कमीत कमी द्यावेत. तो म्हणेल मी 27 रुपये देतो. मला सांगा, हा मागतोय 5 लाख, हा म्हणतोय 27 रुपये, यांच्यामध्ये डीलिंग फायनल होईल का? आन्सर आहे नो. आता ही नेमकी अमाऊंट मागायची किती आणि त्या पुढच्याने द्यायची किती हे ठरवावं तर लागेल. हा एवढं कन्फर्म माहिती आहे, एचा लॉस झालाय, सीचा गेन झालाय. सीनं एला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. अडचण येते त्याची अमाऊंट किती असावी इथं. सी द्यायला तयार आहे, ए मागतो, ह्याच्यात काही अडचण नाही, दोघे तयार आहेत. फक्त अडचण येते किती रुपये द्यायचे, अमाऊंट किती असेल. तर ते ठरवण्यासाठी त्या बिझनेसच्या गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथमध्ये एखाद्या पार्टनरचा लॉस होतो आणि एखाद्या पार्टनरचा गेन होतो. तर गेनिंग पार्टनरनं लॉस झालेल्या पार्टनरला कॉम्पन्सेशन अमाऊंट किती द्यावी हे ठरवलं जातं त्या बिझनेसच्या गुडविलच्या व्हॅल्यूवरून. समजा त्या बिझनेसची गुडविलची व्हॅल्यू आहे समजा 50,000 रुपये. बिझनेसची गुडविल, बिझनेसचं मार्केटमध्ये जे चांगलं नाव आहे त्याची व्हॅल्यू काढली आपण 50,000 रुपये. आता एचा लॉस किती झालाय? 20%. तर इथं आपलं कॅल्क्युलेशन असं असतं की टोटल गुडविल मधून 20% अमाऊंट एला मिळायला पाहिजे. सीचा गेन किती झालाय? 20%. म्हणजे 50,000च्या 20% जे 10,000 रुपये सीनं एला कॉम्पन्सेशन अमाऊंट म्हणून दिली पाहिजेत. आता इथं दोघांमध्ये भांडण व्हायचा विषय येईल का? तर आन्सर आहे नो. तर 2 प्रश्नाची उत्तरं आपण पाहिली आतापर्यंत की पार्टनरशिप फर्ममध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन कधी करायचं. तर त्याचा आन्सर आहे ज्या वेळेस पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो तर प्रत्येक वेळेस गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागतं.
तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यावरच का करायचं? तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो म्हणजे कुणातरी पार्टनरचा लॉस होतो, कुणाचा तरी गेन होतो. गेनिंग पार्टनरनं लॉस झालेल्या पार्टनरला कॉम्पन्सेशन अमाऊंट दिली पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे. तर ते नुकसान भरपाईची अमाऊंट त्या बिझनेसच्या गुडविलच्या व्हॅल्यूवरनं ठरवली जाते. दोन प्रश्न कळली. गुडविलचं व्हॅल्युएशन कधी करायचं आणि का करायचं. आता तिसरा प्रश्न की गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करायचं. मित्रांनो, आतापर्यंत आपण गुडविलचं व्हॅल्युएशन पार्टनरशिप फर्ममध्ये कधी करायचं, का करायचं हे पाहिलं. कधी करतात तर ज्या वेळेस पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो त्या प्रत्येक वेळेस गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं. त्याच वेळेस का करायचं हेही पाहिलं आपण. जेव्हा जेव्हा पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो तर प्रत्येक वेळेस कुणातरी पार्टनरचा प्रॉफिट होतो, कुणाचा तरी लॉस होतो. लॉस झालेल्या पार्टनरला गेन झालेल्या पार्टनरना कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे, नुकसान भरपाई दिलं पाहिजे. तर ते नुकसान भरपाईची अमाऊंट आपण त्या बिझनेसच्या गुडविलच्या व्हॅल्यूवरनं डिसाईड करणार आहोत. ओके. तर गुडविलचं व्हॅल्युएशन कधी करायचं पाहिलं आपण, का करायचं पाहिलं. आता कसं करायचं बघूया. मित्रांनो, गुडविल ही इंटँजिबल असेट आहे, हेही पाहिलं आहे आपण. गुडविल बिझनेसची प्रॉपर्टी असते, ॲसेट असते, पण ती डोळ्याला दिसत नाही. दिसणाऱ्या वस्तूचं व्हॅल्युएशन करणं सोपं असतं. एखादी समजा बिल्डिंग आहे, त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे, ती दिसते आपल्याला. आपण मार्केट रेटप्रमाणे त्याच्या जागेची व्हॅल्यू काढू शकतो. कन्स्ट्रक्शन किती झालं आहे त्याची व्हॅल्यू काढू शकतो. एखादं फर्निचर आहे त्याचं व्हॅल्युएशन करणंही सोपं असतं. तुमच्याकडे टू व्हीलर असते त्याची व्हॅल्यू काढणं सुद्धा सोपं असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. पण गुडविल आपलं मार्केटमधलं चांगलं नाव, रेप्युटेशन, नावलौकिक, ख्याती ही दिसत नसते. तर न दिसणाऱ्या वस्तूचं व्हॅल्युएशन कसं करायचं ते थोडंसं अवघड असतं. पण आता आपण विचार करायची गरज नाही आहे की त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं. याचा विचार अगोदरच काही जणांनी केला आहे आणि त्याच्या मेथडसुद्धा डेव्हलप केलेले आहेत. गुडविलच्या व्हॅल्युएशनच्या नॉर्मली 4 मेथड यूज केल्या जातात. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, कॅपिटलायझेशन मेथड आणि ॲन्युटी मेथड. पण आपल्या 12वीच्या सिलेबसला यातल्या फक्त 2च मेथड अवेलेबल आहेत किंवा ॲप्लिकेबल आहेत. ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट. त्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनं गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करतात आपण बघूयात. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन करण्यासाठी 2 फॉर्म्युले वापरले जातात. त्यातला पहिला फॉर्म्युला लिहून घेणार आहे तुम्ही. तो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिटचा. पहिला फॉर्म्युला तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. ॲव्हरेज प्रॉफिट. याचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिटचा टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्या बिझनेसचा काही वर्षाचा प्रॉफिट दिला जातो. 3, 4, 5 वर्षाचा प्रॉफिट देतात. त्याचं पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज काढायचं असतं. ॲव्हरेज करण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या प्रॉफिटची टोटल करावी लागेल आणि त्याला किती वर्ष आहेत त्यांना डिव्हाइड करावं लागेल. त्यानंतर गुडविलसाठी दुसरा एक फॉर्म्युला वापरावा लागतो आपल्याला. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट
into number of years purchase. नंबर ऑफ इयर्स परचेस. आता ह्या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपण गुडविलचं व्हॅल्युएशन करणार आहे. ह्या मेथडचं नाव आहे बेटा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. गुडविलच्या व्हॅल्युएशनच्या दोन मेथड आहेत. त्यातली पहिली मेथड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ह्या मेथडमध्ये आपण दोन फॉर्म्युले वापरून गुडविलचं व्हॅल्युएशन करणार आहोत. पहिला फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिटचा तर दुसरा गुडविलचा. आता ह्याच्यात प्रॅक्टिकली व्हॅल्युएशन कसं केलं जातं याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक बिझनेसमॅन आहे आणि तो तुम्हाला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. तर त्या इन्फॉर्मेशनवरनं आपण त्या बिझनेसची गुडविल काढूयात. समजा बेटा फॉर एक्झाम्पल एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसनं त्यांचे प्रॉफिट आणि लॉसेस दिलेले आहेत. समजा 2009, 2010, 2011 आणि 2012. प्रॉफिट आहे 12,000, 18,000, 15,000 and 13,000. एका बिझनेसच्या 4 वर्षाचा प्रॉफिट त्यांनी आपल्याला दिलाय. 2009 मध्ये 12,000 प्रॉफिट आहे, 10 मध्ये 18,000 आहे, 11 मध्ये 15 आणि 12 मध्ये 13,000. आणि त्यांनी विचारलंय कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲट 2 years purchase, 2 years purchase of average profit. 2 years purchase of average profit. समजा एवढी इन्फॉर्मेशन आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला त्या बिझनेसची गुडविलची व्हॅल्यू काढायची. 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय आणि 2 year परचेसचं तुम्हाला गुडविल काढायचे. तर मित्रांनो गुडविलचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आपण पहिला फॉर्म्युला कोणता वापरणार? पहिल्यांदा काय काढणार आपण? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण बाजूला दिलेली इन्फॉर्मेशन ठेवूयात. 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय त्याची टोटल करायची आहे तुम्हाला. पहिल्या वर्षीचा प्रॉफिट आहे 12,000 प्लस दुसऱ्या वर्षीचा 18,000 प्लस तिसऱ्या वर्षीचा 15,000 प्लस चौथ्या वर्षीचा प्रॉफिट आहे 13,000 डिवायडेड बाय. तर ह्याला डिवाइड कशानं करायचं आहे? तर नंबर ऑफ इयर्सनं. म्हणजे जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिलाय तेवढ्या इयर्सनं. किती इयर्स आहेत? 1, 2, 3 and 4. नंबर ऑफ इयर्स 4. नंबर ऑफ इयर्स वेगळं आणि नंबर ऑफ इयर्स परचेस वेगळं जे खाली दिलेलं आहे. तर प्रॉफिटची टोटल करून घ्या. 12,000 प्लस 18 30,000 प्लस 15 45,000 प्लस 13 म्हणजे 58,000 डिवायडेड बाय 4. तर आन्सर येईल 14,500. 14,500. ही गुडविल आहे का? तर नाही आहे.
हा आपण काढला ॲव्हरेज प्रॉफिट. हे गुडविल नाही आहे, आपण काढला ॲव्हरेज प्रॉफिट. आता गुडविलसाठी आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरावा लागेल. गुडविलचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आपण काढलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसनं मल्टिप्लाय करायचं आहे, गुणायचं आहे. नंबर ऑफ इयर्स परचेस क्वेश्चनमध्ये दिलेले असतात. जर तुम्ही क्वेश्चन पाहिला तर शेवटच्या लाईनमध्ये ते दिसेल तुम्हाला. ह्या क्वेश्चनमध्ये नंबर ऑफ इयर परचेस किती दिलेत तर 2. ओके. आता ॲव्हरेज प्रॉफिट आहे आपला 14,500 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस 2. म्हणजे ह्याचं आन्सर आलं 29,000. ह्याचा अर्थ त्या बिझनेसच्या गुडविलची व्हॅल्यू 29,000 आली. ओके. त्या बिझनेसची गुडविल 29,000. पलीकडे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर छोटासा. आपल्या ॲडमिशन रिटायरमेंट अँड डेथच्या चॅप्टरमध्ये एखाद्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला ह्या गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला हे सेपरेटली शिकायचे होती ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आता कधी कधी प्रॉब्लेम काय क्रिएट होतो. आता आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण 4 वर्षाची इन्फॉर्मेशन आहे, प्रॉफिट दिलेले आहेत. आता एखाद्या बिझनेसला जर एखाद्या वर्षी लॉस झाला असेल, समजा 2012 मध्ये हा 13,000 लॉस आहे. ओके. आणि गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे. तर सिम्पलचा कॉमन सेन्स वापरायचा आहे बेटा. आपण प्रॉफिट असताना ह्या सगळ्या प्रॉफिटची बेरीज करतो. प्रॉफिट असेल तर बेरीज करतो. लॉस हा प्रॉफिटच्या उलट असतो. लॉस प्रॉफिटच्या उलट आहे. प्रॉफिट जर ॲड होत असेल, बेरीज होत असेल प्रॉफिटची, तर लॉसचं काय करावं लागेल थोडासा विचार करा, तुम्हालाच आन्सर येईल. टोटल करताना जर एखाद्या वर्षी लॉस असेल तर तो लॉस टोटल करताना प्लस होईल का मायनस होईल? मायनस होईल. ओके. त्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. ओके. तर ते एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेलंच मी घेतो. 12वीचं बोर्डानं जे बुक दिलंय त्या बुकमध्ये पेज नंबर 128. मी पेज नंबर लिहितो बुकमध्ये. बघा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 12वीच्या पुस्तकातले सुद्धा क्वेश्चन सोडवता येतात. पेज नंबर 128. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन लिहायचा नसतो तर आपल्याला आन्सर लिहायचं असतं. म्हणून आपण सुद्धा इथून वर्षभर 12वीचा सिलेबस शिकताना क्वेश्चन कधीच लिहून घेणार नाही आहेत. जे एक्झाममध्ये आपल्याला करायचंच नाही आहे, त्याच्यावर आपण गाढवा मेहनत करण्यात काही अर्थ नाही आहे. आपण डायरेक्ट आन्सर काढणार आहोत. मग आता तुम्ही म्हणाल की क्वेश्चन कुठला बघायचा सर? तर 12वी बोर्डाचं पुस्तक समोर ठेवायचं, मी पेज नंबर लिहित जाईन, ते पेज नंबर ओपन करायचं, क्वेश्चन असेल मग त्याचं सोल्युशन आपण आपल्या नोटबुकमध्ये करून घ्यायचं. तर पेज नंबर पेज नंबर 129 वर क्वेश्चन आहे, 8 वर इन्फॉर्मेशन आहे. पेज नंबर 129. ओके. तर इथं सुद्धा 2016, 17, 18 आणि 19 ह्या 4 वर्षाचा प्रॉफिट लॉस दिलेला आहे. 16 मध्ये प्रॉफिट आहे 1,20,000, 17 मध्ये प्रॉफिट आहे 80,000, 18 मध्ये लॉस आहे 20,000 आणि 19 मध्ये प्रॉफिट आहे 60,000. म्हणजे 4 वर्षाचा प्रॉफिट लॉस दिलाय, 3 वर्षात प्रॉफिट झालाय, 1 वर्षात लॉस झालाय. आपल्याला गुडविल काढायचं आहे. खाली सांगितलंय नंबर ऑफ इयर परचेस दिलेच नाही आहेत, समजा यूज करू आपण. तर
तर आता ॲव्हरेज प्रॉफिट काढताना टोटल प्रॉफिट काढायचं आहे आपणाला. पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 1,20,000, 1,20,000 प्लस. दुसऱ्या वर्षी प्रॉफिट आहे 80,000, 80,000. तिसऱ्या वर्षी मात्र प्रॉफिट नाही, लॉस आहे 20,000. लॉस प्लस होईल का मायनस होईल? कॉमन सेन्स वापरा, लक्षात येईल. जर प्रॉफिट प्लस होत असेल तर लॉस मायनस होईल. शेवटच्या वर्षी चौथ्या वर्षी प्रॉफिट आहे 60,000, 60,000 रुपये, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष येते? 1, 2, 3 and 4. परत 4 वर्ष. आता ह्या प्रॉफिटची बेरीज वजाबाकी करावी लागेल. प्रॉफिट प्लस होईल, लॉस मायनस होईल. किती येते याची टोटल? 1,20,000 प्लस 80,000 म्हणजे 2,00,000 मायनस 20,000 1,80,000 प्लस 60 म्हणजे 2,40,000 डिवायडेड बाय 4. 4 न तुम्हाला ह्याला डिवाइड करायचं आहे. डिवाइड करता सगळ्यांना येतच असेल. आन्सर येईल 60,000. ओके. तर बोर्डाच्या बुकमध्ये दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट येतो 60,000. तर समजा त्याने ॲझ्युम केले नंबर ऑफ इयर परचेस 2 आहे. गुडविलचा फॉर्म्युला आहे आपला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 60,000 इंटू नंबर ऑफ इयर परचेस 2 म्हणजे इथं गुडविल येईल 1,20,000, 1,20,000. तर ही आपण शिकली बेटा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके. आता बऱ्याच स्टुडंटच्या माइंडमध्ये एक डाऊट असेल की गुडविलचं व्हॅल्युएशन असंच का करतात, असंच का करतात, त्याच्या मागं रिझन काय? तर साधी गोष्ट आहे मित्रांनो की आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे गुडविलचं. ओके. पण आपण बिझनेसच्या प्रॉफिटचा विचार केला. 4 वर्षाचा प्रॉफिट घेतला, त्याचा ॲव्हरेज काढला आणि गुडविलची व्हॅल्यू काढलो. आता तुम्ही म्हणाल की गुडविलच्या व्हॅल्यूचा आणि प्रॉफिटचा काय संबंध आहे? जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे जी 2 व्हीलर आहे त्याची व्हॅल्यू सांगा. ओके. किंवा माझ्याकडे जी 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे त्याची व्हॅल्यू सांगा. तुम्ही म्हणाल का की सर तुमचा प्रॉफिट किती आहे सांगा, कारण प्रॉफिटवरनं आम्ही व्हॅल्यू काढतो. तर तुम्ही असे विचारणार नाही आहेत. का? तर आपल्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरच्या व्हॅल्यूचा आणि प्रॉफिटचा काहीच संबंध नाही आहे. मग गुडविलची व्हॅल्यू काढताना प्रॉफिटचा विचार का केला? प्रॉफिटचा काय संबंध आहे? तर सिंपल आन्सर आहे याचाही की मित्रांनो तुम्ही अभ्यास करता का नाही आहे हे जग ठरवतं कशावरून? कुणी तुमच्या घरात येऊन बघत नाही आहे की तुम्ही किती वेळ अभ्यास करताय, खरंच मन लावून अभ्यास करताय का नाही आहे. बट लोक तुम्हाला जज तर करणार आहेत की हा खूप अभ्यासू मुलगा आहे, नाही आहे. हे लोक ठरवतात कसं? समाज ठरवतो कसं? तर तुमच्या रिझल्टवरून. तुम्ही अभ्यास घरी करा किंवा करू नका, तुमचा जर रिझल्ट खूप चांगला आला तर लोक म्हणतात काय हुशार मुलगा आहे, काय हुशार मुलगी आहे, खूप अभ्यास करत असेल. ओके. आणि तुमचा रिझल्ट जर डाऊन आला तर म्हणतील की अभ्यास करत नव्हता, पण तुम्ही रूममध्ये रात्रभर अभ्यास करायचा. जे रिझल्टवरनं ठरवतात. तर मित्रांनो हे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आपण पाहिली. गुडविलच्या व्हॅल्युएशनची दुसरी मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. तर सुपर प्रॉफिट मेथडमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करतात? नोटबुक काढताय तुम्ही आणि काही फॉर्म्युले लिहून घेताय. मेथड नंबर 2 सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड.
सुपर प्रॉफिट मेथड. पहिली होती ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, ही आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन 4 स्टेपमध्ये करतात. पहिली स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट, जो आपण मागच्या मेथडमध्ये शिकले तोच फॉर्म्युला. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा दुसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि लास्ट स्टेप असेल चौथा फॉर्म्युला गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस. तर ह्या 4 स्टेपमध्ये गुडविलचे व्हॅल्युएशन आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा, जो मागच्या मेथडमध्ये शिकलो तोच फॉर्म्युला. दुसऱ्या स्टेपमध्ये नॉर्मल प्रॉफिट काढायचा, त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हे कॅपिटल एम्प्लॉईड आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दोन्ही क्वेश्चनमध्ये दिलेले असतात. तिसरा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट करतात ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि शेवटचा फॉर्म्युला आहे गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सगळ्यांचं नोट करून झालं असेल तर आपण याचं एक एक्झाम्पल बघूयात आणि ह्या मेथडनं गुडविलचे व्हॅल्युएशन कसं करतात बघूयात. तर तुमच्या स्टेट बोर्डाचं जे 12वीचं बुक आहे त्यातल्या पेज नंबर 130 वर ह्या मेथडचा एक क्वेश्चन दिलेला आहे, एक्झाम्पल आहे. पेज नंबर 130. सुरुवातीला तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या बेटा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय यूजिंग सुपर प्रॉफिट मेथड. खाली तुम्हाला इयर आणि अमाऊंट दिलेत. 2014 80,000 प्रॉफिट. इयर 2015 95,000 प्रॉफिट. इयर 2016 1,10,000 प्रॉफिट. इयर 2017 40,000 लॉस and 2018 85,000 profit. Second is capital employed 3,50,000. Normal rate of return 12% and goodwill is to be valued at 2 years purchase of super profit. तर हा क्वेश्चन आहे आणि ह्या मेथडनं तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे. लक्षात घ्या, सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपण ह्या 4 स्टेपचा सिक्वेन्स कधीच चुकवायचा नाही. ह्याच सिक्वेन्समध्ये प्रॉब्लेम सोडवायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काढूयात ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट काढतात कसं, तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. प्रॉफिटची टोटल करूयात. पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 80,000 प्लस दुसऱ्या वर्षी प्रॉफिट आहे 95,000
तिसऱ्या वर्षी प्रॉफिट आहे 1,10,000 प्लस 1,10,000. चौथ्या वर्षी लॉस आहे. आपण थोड्या वेळापूर्वी शिकलोय लॉस असेल तर प्लस होईल का मायनस होईल. जर प्रॉफिट प्लस होत असेल तर लॉस मायनस होईल. आणि लास्ट इयरमध्ये प्रॉफिट आहे 85,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. इथं इयर किती आहेत बेटा 1 2 3 4 आणि 5. 5 वर्षाचे प्रॉफिट लॉस दिलेत म्हणून नंबर ऑफ इयर्स 5. आता प्रॉफिट लॉसेसची टोटल करा. जेवढे प्रॉफिट आहेत त्याची बेरीज लॉस असेल तर वजा बाकी. याची टोटल येईल बेटा 3,30,000 3,30,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 5. गुडविलची व्हॅल्यू किती येईल तर ॲव्हरेज प्रॉफिट किती येईल 66,000 66,000. ही झाली आपली पहिली स्टेप. ॲव्हरेज प्रॉफिट 66,000. सेकंड स्टेपमध्ये आपण काढणार आहोत नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईड त्यांनी क्वेश्चनमध्ये दिले 3,50,000. कॅपिटल एम्प्लॉईड 3,50,000 गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%. पर्सेंट असेल तर डिवायडेड बाय 100 असतो. 3,50,000 गुणिले 12 भागिले 100. कॅल्क्युलेशन करा बेटा याचं. किती येईल कॅल्क्युलेशन 3,50,000च्या 12%. याचा आन्सर येईल 42,000 42,000. ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 66,000 तर नॉर्मल प्रॉफिट आला 42,000. तर सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे 66,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट 42,000. आन्सर किती येईल 24,000. हाला सुपर प्रॉफिट. लास्ट स्टेप गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आपला आलाय 24,000 आणि नंबर ऑफ इयर परचेस क्वेश्चन मध्ये दिलेत. किती दिलेत तर नंबर ऑफ इयर परचेस आहेत 2. गुडविल येईल 48,000. ओके. तर ही आपली सुपर प्रॉफिट मेथड. गुडविलचं व्हॅल्युएशन आपण 4 स्टेपमध्ये करणार. ॲव्हरेज प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट आणि गुडविल. ओके. तर ह्या 2 मेथड आपण गुडविलच्या व्हॅल्युएशनच्या पाहिल्या. गुडविलचं व्हॅल्युएशन ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनं करतात आणि दुसरं सुपर प्रॉफिट मेथडनं करतात. दोन्हीपैकी कुठली मेथड एक्झाममध्ये त्यांनी विचारतील तर त्या मेथडनं आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. ओके. आता गुडविलचं व्हॅल्युएशन करताना हेच फॉर्म्युला का वापरतात याचा आन्सर मी तुम्हाला पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये देईन. आज आपण व्हॅल्युएशन शिकलोत. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ या 3 चॅप्टरमध्ये एखाद्या क्वेश्चनमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागेल. तर ते यावं म्हणून आपण ह्या मेथड शिकलेत. ओके. तर आज आपण इथं थांबूयात बेटा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन पार्ट बघूयात. ओके.